यामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हट कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी सीताराम तू एक काम कर रागाचं नाटक चालू ठेव म्हणजे काय होईल हळूहळू परिस्थितीने हातात येईल. तू बाजारात जा आणि अळूची पानं आण. मी ऑफिसवरनं लवकर येणार आहे. आपण मस्त अळूवडी बनवू. तुझ्या भाऊजींना खूप आवडते ना. अळूवडी अळूवडी बनवतायत. अळूवडी माझं वीक पॉइंट. नरम पडलो तर सायली गुंडाळेल मला. रुसबाई रुसली कोपऱ्यात बसली. मला वाटतंय ना दादा रागवलाय. नाही ग मला नाही असं वाटत. पैस लावतेस का आईस्क्रीमची. बघ बघ दादाची मजा. ठीक आहे लावली पैज. पण पैज कशासाठी. अगं दादा ज्या कोपऱ्यात उभा आहे ना वहिनी येऊन आईसारखी मस्का लावणार आहे. बघ बघ. चल काहीतरीच काय. तू बघच. हा अगं पण मग भाऊजी अळूवडी खाणार की नाही. नाहीच खाणार. मग माझी पैस त्या अळूवडी खाणार. नाहीच खाणार. खाणार. गरमागरम अळूवड्या. सापळा सीताराम स्वतःला सांभाळा. तो गडबड आहे. काय हो असं कोपऱ्यात का उभे आहात. मला अळूवड्या आवडतात ना म्हणून केल्या. घ्या. बनवल्या तर बनवल्या. मला कशाला सांगतेस. तूच खा ना. क्या बात है दादा. तू अळूवडी ना खाऊच नको. साक्षी पैस मीच जिंकणार. तू बघच. थांब जरा. आता तू बघ माझ्या ताईचा जलवा. भाऊजी अळूवडी खाणार. नाही खाणार. खाणार. काय हो तुम्हाला आवडतात म्हणून बनवल्यात ना अळूवड्या. खा ना. मला भूक नाहीये. तूच खा. मी कशी खाणार. तुम्ही खाल्ल्याशिवाय माझ्या घशाखाली अन्न जातं का. नाही मला भूक लागली की मी खाईन. असं काय करता. बरं मी तुम्हाला भरू. सांगितलं ना मला नकोय म्हणून. अहो असं काय. एक असं नाही. नको. तुमच्यासाठी बनवली आहे ना. अगं नको. मला नाही खायचंय. अहो असं काय करताय. अगं नको मला. दादा कोपरा बदल नाही तर मला आईस्क्रीमचा खर्च करावा लागेल. का कॉन्फिडन्स गेला का. नाही. अगं दादा ज्या कोपऱ्यात उभा आहे ना त्या कोपऱ्यात आईने घास भरवला ना की त्याचा रागच जातो. पण साक्षी आपली पैज नाही एका घासाची नाहीये हे तू लक्षात ठेव. ओके लेट मी एन्जॉय द सिच्युएशन. काय हो असं करू नये. सोडा ना आता हा रुसवा. खा ना. बाई पोरींसमोर तमाशा नको. अरे जरासं खाऊन तर घ्या. असं काय करताय. अगं नकोय मला. अगं नाही. नको असेल तर नको खाऊ. मी खाईन तुझ्या वाटणीचा. नाही केल्या तुम्ही भरपूर खा. खा तुम्ही भाऊजी खा. दादा नाही. दादा प्लीज प्लीज प्लीज.
सायलीने पळून पळून दमवलं मला. काय करू, भूक पण लागले. एक खाऊ का? सायली गेले, त्या दोघी पण गेलेत. आता खायला काय हरकत नाही. अरे हे तर रश्मीने खाल्लंय, म्हणजे बिल रश्मीवर टाकता येईल. चला चला पटापट खाऊन घेऊया. वा, काय सायलीने हळूहळ्या बनवल्यात. वा, बायको असं विचारायचे. वा, मस्त. अहो काय म्हणतेय मी, ऐकताय का तुम्ही? किती रागवताय. तुम्हाला ज्या दिवशी सत्य कळेल ना त्या दिवशी खूप उशीर झालेला असेल. तू रोडवर तमाशा करणार आहेस का? काय तमाशा करते? अहो मला ना तुमचा असा चेहरा नाही पावत. तुम्ही ऑलरेडी किती टेन्शन मध्ये असा आणि अजून एक टेन्शन घेऊन फिरणार तुम्ही. नशीब एवढं भान आहे तुला. भान आहे म्हणजे? बायको आहे मी तुमची. ठीक आहे, तुम्ही जर ही सगळी गोष्ट मनातनं काढणार नसाल ना तर मी राजीनामा देते आणि घरी बसते. मग तर झालं. काय बडबडतेस? ते आई बाबा पंढरपुराहून आल्यानंतर माझी खरडपट्टी काढतील. मी काय करू ज्याने तुमचं समाधान होईल? काही करू नकोस, तू तुझ्या कामाला जा. मला उशीर होतोय, निघ तू. ठीक आहे, मी जाते कामाला. पण तुम्ही या सगळ्याचा नीट विचार करा, नाहीतर मी खरंच राजीनामा दे ना राजीनामा. मला काय धमकी देते ही? तिने खरंच राजीनामा दिला तर आई बाबांना कारण काय सांगू? कारण शोधावं लागेल. हॅलो, मंडे नका पोलीस चौकी. हॅलो, हवालदार शिंदे आहेत का? नाही, ते नाही आहेत. आपण कोण? काय काम आहे? लोकांना मॅनर्सच नाहीत, मध्येच फोन कापतात. काय झालं सर, असे मॅनर्स वगैरे काढताय? साहेब तोच फोन होता. हवालदार शिंदे आहेत का? नाही म्हटल्यावर कट. बरोबर आहे. म्हणजे तू देखील फोन रिसिव्ह केलास की काय असला? सकाळपासून 10 वेळा आलाय हा फोन. हवालदार शिंदे आहेत का? निरोप काय, काय काम आहे, काहीच नाही. सरळ फोन कट. मी किती दिवसापासून बघतोय हा सिताराम आहे ना त्या रूपाच्या मागवर असतो. काहीतरी पाणी मुरतंय, त्याच्यावर ना पाळ ठेवायला हवी. साहेब हे काम तुम्ही माझ्यावर द्या, तशी बारीक नजर ठेवतो. काय डोके, काय नजर ठेवता? कोण दिसला की दिसली? याला नजर ठेवतो, स्वतः ठेव नजर. साहेब, या साहेब, आपण कुठे होता तेवढ्या वेळ? नाही, साहेबांची सध्या मार्केटमध्ये खूप चर्चा आहे. आणि आता तर काय चक्क पोलीस स्टेशनला फोन यायला लागले. सगळेच फिरकी घेतात माझी. म्हणजे आजचा दिवस माझा खराबच जाणार आहे. बहुतेक. अरे सकाळपासून फोनवर फोन, फोनवर फोन. हा, मग मी पण एकदा रिसिव्ह केला, माहितीये का? घ्या, आपलाच फोन. घ्या घ्या. हॅलो, नमस्कार, मंडई नाका पोलीस चौकी. हॅलो, हवालदार शिंदे आहेत का? हो, हवालदार शिंदे बोलतोय. हवालदार शिंदे, मी रूपा बोलते. हा, बोल बोल. हे पहा, मला तुम्हाला आत्ताच्या आता भेटायचंय आणि हे आपलं शेवटचं भेटणं. यापुढे माझ्याशी संबंध ठेवायचा बिलकुल प्रयत्न करू नका. ओके ओके. कुठे येऊ? आत्ताच्या आता गार्डन मध्ये या, मी वाट बघते. हा. पोरीचा फोन, मजा आहे का माणसाची? ओके, जरा तोंड सांभाळून बोल. मंडईतून फोन होता, भाजीवाल्याचा. मग डोके, भाजीवाल्याचा होता की भाजीवालीचा? तुला माहित आहे काय? काय पण बोलतो. साहेब, मी तिथे जाऊन येतो, बघतो काय गडबड आहे. ओ, भाजी पण घेऊन ये. जा जा. साहेब येतो. ओके, नो प्रॉब्लेम. जाधव, डोके, मी तिच्या मागोमाग जातो. छडा लावायलाच पाहिजे. ओके, तुम्ही सांभाळ तोपर्यंत. हो.
किती वेळ? कशाला बोलावलं आणि एवढं काय घडलंय एकाएकी? हे हवालदारा, डबल गेम खेळतोस का माझ्यासोबत? अहो काय बोलताय काय तुम्ही? इथे माझ्या मागे लागतोस आणि तिकडे त्या बंड्याला मारण्याला घेऊन फिरतोस. मारणारीला? म्हणजे एका बाईने बंड्या कोलेला मारलं आणि ती माझ्या ओळखीची आहे? महाशाण आहेस तू? तुमची काहीतरी गडबड होते. काही गडबड नाही. सकाळी ती बया कोण होती तुझ्या सोबत? कुठे? सकाळी पोलीस ठाण्याच्या रोडला ती होतीच. बिलंदर बाई ती अहो मोठ्या ताकदीची आहे. कुठे गेली? इकडे तुला घेऊन फिरते आणि तिकडे तर बिचारा माझ्या बंड्याला लोळवते. अगं रूपा, ती माझी बायको आहे. बायको? माफ करा साहेब, माफ करा मी काही वावगं बोललो तर. मी तुमच्या बहिणीसारखी. बहीण? मी तुम्हाला काही बोलले नाही आणि तुम्ही मला भेटला नाहीत. काय बायका आहेत? मगाशी तू, नंतर तुम्ही आणि आता डायरेक्ट भाऊ. ओ भाऊ, तीच तर ती तिसरी व्यक्ती. तिनेच तर मला दम दिला होता की कुठे बोलायचं नाही म्हणून. तू नीट बघितलंस का? तीच होती का? ओ भाऊ, मी तुमच्या पाया पडते. तिला जर कळलं की मी तुम्हाला सगळं सांगितलं तर माझी ती वाट लावेल. प्लीज. मॅडम तुम्ही असं काय करताय? पाया कशाला पडताय? काय सीताराम, हीच का तुझी भाजीवाली? काय भाजीवाली? काय हा नवीन लफडा? अच्छा अच्छा अच्छा, म्हणून तुझ्या सायलीवर संशयाचं नाटक करतोयस काय? काही म्हणा, पाखरू एकदम टकाटक आहे. पाखरू? काय साहेब तुम्ही काय बोलताय? अरे झालं, सगळे पुरुष एका माळ्याचे मणी. कोणतीही बाई एखाद्या पुरुषाला एकट्यात भेटली की लफडं. केवढ्या रागवलं बघितलं तुम्ही? अरे दोघेही वैतागले माझ्यावर लफडं म्हटलं तर? माझी तळपायची आग मस्तकात गेली. अरे वा, एवढा राग? मी एकदा बोलत तर, आणि तू तुझ्या बायकोला क्या बाजू ठेवत असते? हा, मी स्टेटमेंट घ्यायचा प्रयत्न करत होतो. ठीक आहे. ती रूपा काय म्हणाली माहिती आहे ना, सगळे एकाच माळेचे मणी. एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर बोलताना दिसली की लफडा. मेलेल्याला कशाला मारताय साहेब? मी खरंच माझ्या बायकोला समजू शकलो नाही. तिचं खरंच माझ्यावर प्रेम आहे. तिच्या समजवण्याला मी मकलाची समजलो. साहेब मी काय करू? मला मदत करा ना साहेब. तुझं तू दिसतर बाबा. हा, मी फार तुला एक मदत करू शकतो. काय? आज मी तुला घरी लवकर सोडू शकतो. ही कसली मदत? बाकी तुझं तू काय ते बघ. तुम्हीच म्हणालात ना चांगलं खर्चावून विचार म्हणून. ए, मी तुला काही सांगेन तर तू करशील? हा, स्वतः घोळ घालायचे आणि मग निस्तरायचं. ही तुझी सवयच आहे, माहिती आहे ना? बरोबर बरोबर. सुख में सब साथे, दुख में न कोई. पश्चिमेला उगवला वाटतं. तू आज एवढा लवकर कसं काय घरी आलास? अगं त्यांची कामं लवकर आटोपली असतील म्हणून आले असतील ते लवकर घरी. पण तू सारखी त्यांना प्रश्नच का विचारत असते? अगं तू ताई साहेबांचं एवढं टेन्शन घेऊ नकोस ग. तिची प्रश्न तर अशीच चालू असतात. तू काही मनावर वगैरे काही घेऊ नकोस. हेच मी तिला सांगते, पण तिच्या डोक्यात जाईल तर ठीक आहे ना. पण तुझं ऐकायला समजायला आमची बुद्धी कमी पडते ना. तो विषय जरा बाजूला ठेवूया. सायली अजून कशी नाही आली? अरे आम्हाला काय माहित? आम्ही काय ज्योतिषी आहोत का? भाऊजी ती येईलच एवढ्यात. तुम्ही सांगा आजचा दिवस तुमचा कसा गेला? आणि कोण होतो तुमचा बंड्या कोल्हे? तो काय म्हणतो? तो काय म्हणणार? मी एक शोध पूर्ण केलाय म्हणूनच घरी लवकर आलोय. ताई वेळेवर आलीस. अगं आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. तुला अगदी 100 वर्ष आयुष्य आहे. हेच विचारत असेल माझ्याबद्दल, मी का नाही आली अजून. मग माझ्या लाडक्या अर्धांगिनीची काळजी घ्यायला नको? अर्धांगिनी लाडकी? माझ्याबद्दलचं खूळ गेलं वाटतं तुमच्या डोक्यातलं. म्हणजे तुमचं व्रत संपणार आता? शी, मजाच गेली तुम्हाला वेगवेगळं बघण्याची. रश्मी
म्हणजे तू आमच्या भांडणाची मजा घेत होतीस की काय? काय हो तुम्ही इतक्या लवकर कसे काय आलात? अगं ताई, आज भाऊजींनी कसला तरी शोध लावला त्यामुळे ते लवकर आलेत. हो हो, पण त्याच्या अगोदर मला तुझी माफी मागायची आहे. मगच मी तुला गोष्ट सांगेन. गोष्ट? दादा तू लेखक झालास? सांग, तू लवकर मला गोष्ट सांग. मला गोष्टी ऐकायला ना खूप आवडतात. सांग ना, लवकर सांग, लवकर सांग. मी तुम्हाला जे बंड्या कोल्हे बद्दल सांगितलं होतं ना की मी त्याला पकडला, त्याला खूप मारला, असा मारला तसा मारला, पण वास्तविक मी त्याला नाही मारला, त्यानेच मला बदडवलं. मला वाटलंच होतं, मला संशयच होता तू काय मारणार त्या पहिलवानाला. मग पुढे काय? त्या ठिकाणी तिसरीच व्यक्ती होती. त्या तिसऱ्या व्यक्तीने त्या बंड्याला जाम लोळवला. अहो भाऊजी, पण त्याला लोळवणारी तिसरी व्यक्ती कोण होती? ती तिसरी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती, आपली सायली होती. काय काय? अहो पण भाऊजी, ताई तिथे कशी असणार? अगं तीच तर खरी गंमत आहे. बंड्या कोल्हेच्या मैत्रिणीने मला आणि सायलीला एकत्र बघितलं तेव्हा तिची बोबडीच वळली. तेव्हा तिने सगळं सायलीबद्दल सांगितलं आणि मी मूर्ख सायलीचा. तो वहिनीचा काय? वास पुरे झाला विषय. तुम्हाला कळलंय ना, संपला हा विषय. नाही सायली, ही साधी गोष्ट नाहीये. आज विजय साहेबांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेतल्याचं नाटक केलं. त्यावेळेला मला त्यातली जळजळ कळली. चारित्र्यावर संशय? काय बोलताय भाऊजी तुम्ही? चारित्र्यावर संशय? मला कसं कळत नाही? मी सायली आणि तिच्या बॉसवर संशय घेत होतो. काय? हो, मी सायलीला दिलेल्या मनस्तापाबद्दल तिची माफी मागतो. काय करू? हिचा राग शांत कसा करू? मॅडम रागवले. नाही नाही नाही. ना ना ना. नाही. तापमान खूप वाढलंय, गरम होते ना, खूप उकडते. उगीच मस्का लावू नका. हा, मी इतके दिवस तुमच्याशी बोलत होते तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवला नाही ना? बंड्याच्या मैत्रिणीने सांगितलं तेव्हा मात्र बरोबर विश्वास पटला हो तुमचा. बंड्या गेल्या खड्ड्यात, पण तू असं टोचून बोलू नकोस. हो, मी एवढंच बोलले तर टोचून लागतं आणि माझे हाल केले तेव्हा. जर आपल्या बरोबर असेल ना तर स्त्री कशी जगाशी लढू शकते ना. तर आम्ही चुकलं माझं, पुन्हा असं नाही करणार. मला शांतपणे बसू द्यात. ए आधी मला माफ कर. मी सांगितलं ना मला शांतपणे बसू द्यात म्हणून. प्लीज. नाही, माझं ऐक मी ना. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? तू माझं ऐक. साक्षी, रश्मी. अगं त्यांना कशाला बोलावतेस तू? काय झालं ताई? का बोलवलंस आम्हाला? दादा वहिनी तुम्ही कधी सुधारणारच नाही माहितीये. लहान मुलासारखे वागत असाल. कधी दादा रागवतो, कधी वहिनी फुगून बसते. शे काली,
अक्कल पाजळून झाली? चला स्वयंपाकघरात चला, स्वयंपाक करूया. माझं चुकलं. माणूस कधी कधी चुकतो, अतिप्रेमाने आंधळा होतो. हे कसलं प्रेम? एका ठिकाणी अर्धांगिनी म्हणायचं आणि दुसरीकडे तिच्यावर विश्वास सुद्धा ठेवायचा. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हाट.